मला कॉस्मॅटिक्स यूज करायला आवडतं का असा प्रश्न जर मला विचारला तर माझं उत्तर हे असेल की कॉस्मॅटिक्स यूज करायला आवडण्यापेक्षा मी प्रेफर नाही करत. कारण कॉस्मॅटिक्स हे नॅचरल नसतात आणि ते मॅनमेड आहे, केमिकल आणि फॅक्टरीमध्ये बनवलं जातं केमिकल्सच्या साह्याने. तर मला असं वाटतं की ते आपल्या नॅचरल ब्युटीला लाँग टर्ममध्ये हार्म करतं. आपली जी नॅचरल ब्युटी असते, नॅचरल स्किन असते, ती डॅमेज होते. म्हणजे इन्स्टंटली आपण सुंदर दिसतो, छान दिसतो, पण लाँग टर्ममध्ये जास्त कॉस्मॅटिक्स वापरणाऱ्या लोकांना तुम्ही बघितलं आहे का? मी टी व्हीमध्ये सेलिब्रिटीजला बघते, मी माझ्या लहानपणापासून ज्यांना बघत आले त्यांना मी आता जर बघते तर मी एक ऑब्झर्व करते कॉमन की त्यांचा चेहरा अतिशय विद्रूप झालेला असतो, त्याची ठेवण खूप बदललेली असते. आय थिंक माझं ज्ञान नाही फारसं या गोष्टीत, पण एक मला असं ओपिनियन आहे माझं, असं वाटतं की जास्त केमिकल्स, मसाज आणि सारखं त्या चेहऱ्याला तुम्ही त्रासच देत असतात एक प्रकारे. त्याला राहू द्यायचं नॅचरली जसं आहे तसं, असं माझं मत आहे. आणि तो असा जसं एखादं सुंदर फूल असतं, त्याला तुम्ही जेवढा जास्त स्पर्श नाही करणार तेवढं ते जास्त सुंदर राहतं. त्याला तुम्ही जितकं जास्त हाताळणार तेवढी ती गोष्ट खराब होत असते. एखाद्या फुलासारखं तुमचा चेहरा आणि तुमचं सौंदर्य असतं, तर त्याला तुम्ही जसं आहे तसं ठेवा. जसे आहात तसे तुम्ही सुंदर दिसतात. प्रत्येक जण सुंदर असतं, प्रत्येकामध्ये काहीतरी युनिक क्वालिटी असते. तुम्ही तुमच्या आतल्या गुणांना जास्त ग्रो करा, तुमच्या स्वतःमध्ये जास्त इम्प्रूव्हमेंट करा, काहीतरी स्किल्स डेव्हलप करा ज्याच्याने तुम्हाला आपोआप ग्लो येतो चेहऱ्यावर. कॉन्फिडन्स जो असतो ना, तो सगळ्यात मोठा. म्हणजे तुम्ही कॉस्मॅटिक्स यूज करून तुमच्या चेहऱ्यामध्ये काय ॲड करता, जे काही ॲड होतं, जी काही पॉझिटिव्ह थिंग आहे, ज्याच्याने आज एवढे कमर्शियल मार्केट्स चालतात, एवढ्या कंपन्या चालतात, एवढे प्रोडक्ट्स विकले जातात, इतकं मार्केटिंग होतं, अख्खा सोशल मीडिया कॉस्मॅटिक्सच्या ॲडने भरलेला आहे. पण मला असं वाटतं ह्याची दुसरी बाजू कम्प्लिटली वेगळी आहे की नॅचरल गोष्टी आणि कॉन्फिडन्स हा अख्ख्या कॉस्मॅटिक्सला खाली पडणारा शब्द आहे. की तुमच्यामध्ये जर कॉन्फिडन्स असेल ना, तुम्ही स्वतःला असं बिल्ड केलं ना की जे काही आहे वॉटेव्हर, मी सावळी आहे तर सावळी आहे, माझं नाक मोठं आहे तर मोठं आहे, माझ्या चेहऱ्यावरती पिंपल्स आहेत, डाग आहेत तर आहेत, ते असूनसुद्धा मी काय बोलते, मी कशी वागते, माझे काय व्हॅल्यूज आहेत, माझे काय ओपिनियन आहेत, समाजामध्ये खूप सारे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांवरती तुमचं काय म्हणणं आहे, ॲटलिस्ट ही गोष्ट जरी तुम्ही 4 लोकांसमोरती कॉन्फिडेंटली बोलू शकता, तर कुठल्याही कॉस्मॅटिक्स वापरल्यानंतर ती व्यक्ती जितकी सुंदर दिसते त्यापेक्षा तुम्ही जास्त सुंदर असतात, असं माझं मत आहे. त्यामुळे जेन्युइनली, म्हणजे असं नाही की मी बिलकुल वापरत नाही, मला स्वतःला कधी कधी वाटतं की मी आहे त्यापेक्षा अजून सुंदर दिसावी. तर समटाईम्स अगदी स्पेशल ओकेजन्स असतात किंवा मला असं वाटतं आज की मी आता रोजपेक्षा आज मी थोडी वेगळी दिसावी, थोडं स्वतःला अजून छान पॅम्पर करावं, म्हणून मी मेकअप करते. मेकअपमध्ये मी स्लाइटली थोडीशी लिपस्टिक आणि थोडंसं काजळ, मला आयलायनर पण आवडतं, मी थोडंसं आयलायनर लावते. सवय नव्हती, प्रॅक्टिस केली, पण पुन्हा तेच आहे की जास्त रोज रोज वापरायचं नाही, कारण ते आयलायनर धुताना डोळे इतके चोळले जातात, बापरे, खूप पेनफुल असते ती गोष्ट. सो आयलायनर दिसतं जितकं सुंदर ना एखाद्या मुलीच्या डोळ्यांवर, तिला ते धुताना खूप त्रास होत असतो, इव्हन लावताना पण खूप मोठा स्ट्रगल असतो. सो ह्या सगळ्या स्ट्रेसफुल गोष्टी टाळणं मी प्रेफर करते, त्यामुळे मी जास्त मेकअप नाही करत. आणि मेकअपच्या खूप साऱ्या स्टेप्स असतात, किती प्रोसेस आहे ती उलटी पलटी झाली, चुकलं काही तर सगळी गडबड होते. आणि मग मला तेच म्हणायचं, तुमचं जे नॅचरल सौंदर्य आहे ते त्याच्या आड लपलं जातं, ते जगाला दिसतच नाही. त्याचा इनोसन्स आणि त्याचा सॉफ्टनेस तो पूर्णपणे झाकला जातो. एक सिम्पलशी साडी, छोटासा दागिना जो हायलाईट होईल त्या साडीवरती, कानातले, छोटीशी टिकली, हवं तर थोडं काजळ आणि हलकीशी लिपस्टिक. चेहरा जर ऑइली असेल तर थोडंसं मॉइश्चरायझर, थोडंसं ऑइली असेल तर मॉइश्चरायझर, नाही ड्राय असेल तर थोडंसं मॉइश्चरायझर आणि कॉम्पॅक्ट पावडर प्रेफर करेल मी. नॉर्मल पावडरपेक्षा कॉम्पॅक्ट पावडरचा इफेक्ट चांगला असतो. चांगल्या क्वालिटीची, चांगल्या ब्रँडची कॉम्पॅक्ट पावडर वन्स इन अ वाईल, डेली नाही, कधी कधी मी यूज करते. म्हणजे सणावाराला जेव्हा मी साडी नेसते तेव्हा मग मला असं वाटतं हे माझं जे नॅचरल सॉफ्ट आणि ब्युटी आहे ती थोडीशी अजून निखरावी म्हणून. पण तरीही ना की दर महिन्याला ते फेशियल, ते खूप सारे क्रीम्स चेहऱ्यावर थोपवायचं आणि तो असा घलघलघल मसाज करायचा, आणि मला नाही वाटत की त्याच्याने चेहऱ्याला काही बेनिफिट्स होत असते, काही त्रास होतो. आणि ते बघा तुम्ही जे करतात ना ते दर महिन्याला फेशियलचा मसाज, त्यांचे चेहरे असे उतरून गेलेले असतात, अगदी त्यांच्या त्या चेहऱ्याची सगळी ठेवणच बदलते 10-12 वर्षांनी जर त्यांनी ते रेग्युलरली केलं तर मी तर सजेस्ट करेल की नका करू या सगळ्या गोष्टी. हा आपला ट्रॅडिशनल आहे ना की डाळीचं पीठ, हळद आणि साय, लिंबू आणि मध एकत्र करून त्याचा पॅक थोडासा चेहऱ्याला लावल्याने काय होतं, चेहऱ्यावरचे डाग निघून जातात आणि लव असतं ना, म्हणजे हे जे केस असतात छोटे छोटे ते निघून जातात, नॅचरल ग्लो येतो, सॉफ्ट स्किन होते. आणि जे की हे कॉस्मॅटिक्स वापरून तुम्हाला त्रास होतात ते वापरून बिलकुल त्रास होत नाही. आणि मला एक माझं ओपिनियन आहे, माझा अभ्यास नाही आहे, कदाचित मी चुकीची पण असेल, की ते जे लावतात ना खूप मसाज जोरजोरात, आय थिंक ते अवॉइड करायला पाहिजे. थोडंसं हलक्या हाताने चोळणं इनफ आहे. असा जो जोरजोरात मसाज चेहऱ्यावर केला जातो
तो लाँग टर्ममध्ये खूप हार्मफुल आहे. असं करणारे मी आता काही हिरोईन्स वगैरे बघते, त्यांचे चेहरे अगदी हे असं वरती येऊन गेलं, हे असं काहीतरी वेगळंच झालं आहे, असे ते नव्हते यार. जेव्हा ते स्टार्टिंगच्या मूवीज बघा त्यांच्या, ही लोक किती सॉफ्ट आणि किती सुंदर होते. हा मेकअप आणि कॉस्मॅटिक्सचा भडीमार याने बिघडवलं आहे त्यांना. सो नॅचरल ब्युटी कायम टॉप प्रायोरिटी. सिम्प्लिसिटी आणि सॉफ्टनेस, नॅचरल गोष्टी जास्त आवडतात. हे माझं ओपिनियन आहे.